हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास असणार आहे. मी पहिल्यांदाच या व्हिडिओमध्ये माझा आवाज रेकॉर्ड केलेला आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. काही चढ-उतार असतील. मी पहिल्यांदाच ट्राय केला आहे व्हॉईस रेकॉर्डिंग, तर मला जास्त एडिटिंग माहिती नाही. तर तेवढंसंच तुम्ही समजून घ्याल अशी मी इच्छा व्यक्त करते. हा माझ्या बाल्कनीतला व्ह्यू आहे, कारण मला व्हिडिओच्या सुरुवातीला थोडे नेचर शॉट्स घ्यायचे होते. मग मी ठरवलं की आपण बाल्कनीमधूनच व्हिडिओ बनवूया. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. तर मग सुरू करूयात. हॅलो, मी आज पोहे बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे दाखवते. जिरे, मोहरी, कांदा, कोथिंबीर, मिरची आणि पोहे, कढई आणि गॅस तो तर लागणारच. तर हे बघा, हे आमच्या खिडकीतून असा व्ह्यू दिसतो जो मला रोज बघायला आवडतो आणि सकाळी तर इतका सुंदर दिसतं, छानच. तर मी ते पोहे धुवून घेते. पोहे स्वच्छ धुवावे लागतात, नाही तर मग ते काळे पडण्याची जास्त शक्यता असते. असे स्वच्छ धुवून त्यातून पाणी काढून पोहे भिजवत ठेवावे. पोहे भिजवतात तोपर्यंत मी इथे कढईत तेल टाकून ठेवले आणि तेल तापलेलं आहे. तर त्यामध्ये मी शेंगदाणा सर्वप्रथम टाकते, कारण मला शेंगदाणा असाच परतवलेला आवडतो. तो नंतर क्रंची लागतो पोह्यासोबत, त्यामुळे मी असा शेंगदाणा भाजून घेते. तो मी शेंगदाणा आता पोह्यावरती तसा काढलेला आहे. मग आता मी मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडली की मग आपण जिरे टाकायचे. जिरेही छान तडतडावे लागतात. मग त्यामध्ये कांदा आणि मिरची मी एकत्रच टाकते, जेणेकरून तिखट असा काय म्हणायचं स्वाद छान येतो, टेस्ट चांगली लागते. असा कांदा आणि मिरची एकत्र परतवायची आणि त्यामध्ये आपण आता मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे काय होतं की कांदा लवकर भाजला जातो. त्यामुळे मी प्रत्येक फोडणीमध्ये कांदा टाकला की मी नंतर लगेचच मीठ टाकते, की कांदा जास्त वेळ घेत नाही भाजण्यासाठी. मला पोह्यामध्ये साखर टाकायला आवडतं, ज्यामुळे त्याचा टेस्ट बॅलन्स होतो. म्हणजे तिखट, थोडासा गोडसरपणा येत नाही, पण बॅलन्स राहतं. तर मग असं हवं तर साखर टाकावी, नाही तुम्हाला आवडत तर नाही टाकावी. मी चांगला कांदा परतून घेतल्यावर मग मी फोडणीतच कोथिंबीर टाकते, कारण मला तसंच कोथिंबीर आवडते. जर पोह्याच्या वरून कोथिंबीर टाकली की थोडासा असा वेगळाच टेस्ट येतो त्याला, त्यामुळे मी अशीच कोथिंबीर टाकते. तुम्हाला हवं तर तुम्ही पोहे टाकल्यानंतर मग कोथिंबीर टाकावी. तर हळद टाकले. हळद ही छान परतवून घ्यायची कांद्यासोबत. मग त्यामध्ये आपण पोहे टाकायचे. पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे, सगळीकडून मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ मंद आचेवरती ठेवायचे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर मग पोहे कढईला चिकटतात. आणि आपले पोहे तयार आहेत. तर आपले पोहे तयार झालेले आहेत. हे बघा, हे खिडकीत अशी ही खारुताई येते, रोज अशी येते. मी ज्या वेळेला स्वयंपाकाला लागते तेवढ्यात ती येऊन बसलेलीच असते. मला आता अशी सवय लागली की तिच्यासाठी काही ना काहीतरी मी खिडकीत ठेवतच राहते. शेंगदाणा असू दे, काही फळं कापलेली असेल तर त्याचा छोटासा तुकडासुद्धा मी तिच्यासाठी ठेवते. तर आता मी शेंगदाणे ठेवले होते, ती आता खाते, छानपैकी बसून खाते. तिला कधी वाटलं तर ती गॅलरीमध्ये येऊन झोपते सुद्धा. मला असं वाटतं की तिला आता सवय झालेली आहे माझीसुद्धा. तर मला बरं वाटतं तिला काहीतरी खाऊ घातलं की कोणतरी सोबत आहे असं वाटतं मला, त्यामुळे मी तिच्यासाठी खाऊ देते. तर थँक्यू माझा व्हिडिओ बघण्यासाठी. असेच काही व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ हवेत की व्लॉग हवा आहे हे सुद्धा मला कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.